आपले स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज मुलांच्या आवडीची अशी रेसिपी पाहणार आहे, ती म्हणजे पिझ्झा। आणि तो पण उरलेल्या कणिकमधून चपात्या करून उरलेलं कणिक होतं, त्या पिठापासून करणार आहे आपण आज गव्हाच्या। अगदी झटपट असा होतो, केव्हाही करून देऊ शकता तुम्ही मुलांना। त्यासाठी अशा पद्धतीने 2 डो तयार करून घेतले मी। आणि पीठ हे घट्ट होतं, त्यामुळं पांढरं पीठ लावायची काही गरज नाही आहे त्याला। गोल लाटून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, बघू शकता तुम्ही। आणि फोकच्या साहाय्याने आपण त्याला छोटे छोटे असे होल पाडून घेणार आहे। होल पाडल्याने फुगत नाही तो, त्यामुळे असे होल पाडून घ्यायचे आहे। अगदी झटपट होणारा हा पिझ्झा आहे आणि शिवाय म्हणजे हेल्दी पण आहे मुलांसाठी। आपण मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे, किचनमध्येच राहिलेले आपले चपातीचं पीठ होतं त्यापासूनच केला हा आपण। प्रत्येकाच्या किचनमध्ये असतंच कधी ना कधी 1 ना 2 चपातीचं शिल्लक राहिलेलं पीठ। अशा वेळेस आपण मुलांना अशा पद्धतीचा पिझ्झा तयार करून द्यायचा। आता तव्यावर टाकून घ्यायचा आणि हलकासा दोन्ही साईडनी पण त्याला भाजून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी आता चीज लागणार आहे, टोमॅटो, कांदा, शिमला मिरच नव्हती त्यामुळे मी टोमॅटोच घेतला आहे। आपण टोमॅटो केचप पण घरीच केलेला आहे, त्याची पण रेसिपी येणार आहे लवकरच। आता अशा पद्धतीने सर्व पसरून घ्यायचं आहे केचप त्यावरती। आणि चीज किसून घेतलेलं होतं, सजावटीसाठी कांदा टोमॅटो छोटे छोटे पीसेस तयार करून ठेवले आहे। शिमला मिरच नव्हती त्यामुळे टोमॅटोच घेतला आहे। आता तुमच्याकडे कांदा असेल तर नुसता कांदा घातला तरी चालेल, नसली शिमला मिरच तरी चालेल। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यावरती। झटपट असा पिझ्झा तयार होतो आपला घरातल्या साहित्यामध्ये। आता आपण तव्यावरती ठेवून घेऊ। परत वरून थोडंसं शिल्लक राहिलेलं चीज टाकून घ्यायचं आहे। तव्यावरती टाकून घ्यायचं आता आणि एकदम मीडियम गॅसवरती म्हणजे लो गॅसवरतीच 5 मिनिटासाठी बेक होऊ द्यायचं आहे। बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर तयार झालेला आहे आपला आता पिझ्झा। आता आपण कट करून घेऊ त्याला। पिझ्झा झटपट होण्याचे कारण म्हणजे आपण चपातीच्या पिठापासून तयार केलेला असतो, त्यामुळे तो पटकन होतो। कट करून झालेला आहे। थोडंसं इथे चीज कमी झालेलं आहे, पण काही हरकत नाही, टेस्ट खूप छान झालेली आहे। असंच पिझ्झा करा अगदी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि घरात लगेच करून पहा, खूप छान असं झालेलं आहे। तोंडाला पाणी आलेले आहे बघून तर।